नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। त्यामुळे आपण या 3 बातम्या पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे गणेशोत्सवासंदर्भातली। गणेशोत्सवादरम्यान कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची बातमी आहे। गणेशोत्सव अवघ्या काही 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि त्यामुळे आता कोकणवासियांची गणेशोत्सवाला जाण्यासाठी धावपळ सुरू आहे। कोकणवासियांना रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडीचा त्रास आणि एक्सप्रेसला तुडुंब गर्दी अशा सर्व संकटांचा सामना करत गाव गाठावं लागतंय। इतकंच नाही तर तब्बल 24 तास या गणेश भक्तांना रेल्वे स्थानकावरती काढावे लागतायत। त्यामुळे गणेश भक्तांचे मोठे हाल होत आहेत। दुसरी बातमी आहे मद्य परवान्यांसंदर्भातली। अनेक लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली। या घोषणांचा राज्याच्या तिजोरीवर भार कमी पडेल अशी आशा होती, मात्र मद्य विक्रीच्या परवान्यांपैकी 96 परवाने हे राजकीय कुटुंबांशी संबंधितांना मिळणार आहे। सरकार 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 परवाने देणार आहे। एकूण 328 पैकी 96 परवाने हे राजकीय कुटुंबांशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचं समजतंय। तिसरी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्याच्या राजकारणामधली अत्यंत मोठी बातमी अशी आपण पाहणार आहोत ती म्हणजे लक्ष्मण हाकेंनी केलेल्या खळबळजनक वक्तव्याची। मनोज जरांगेंना बैठकांसाठी पैसे दिले जातात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केलाय। एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये जरांगेंना देतात असं सुद्धा हाके म्हणालेले। या 3 बातम्यांचं आपण सखोल विश्लेषण करणार आहोत। या पार्श्वभूमीवरती सर्व आमचे प्रतिनिधी आणि काही मान्यवर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। सुरुवातीला आपण पाहतोय ह्या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली बातमी आहे कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसंदर्भातली। चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या हाल होत आहेत। दुसरी बातमी आहे ती म्हणजे मद्य विक्री परवान्यांसंदर्भातली। मद्य विक्री परवान्यांच्या संदर्भामधली सुद्धा ही अत्यंत मोठी बातमी आहे। तर तिसरी बातमी आहे लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केलेल्या आरोपांसंदर्भातली। दरम्यान गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि अशामुळेच आता कोकणवासियांची सर्वात मोठी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। गावी जाण्यासाठी आता कोकणवासियांनी आता रेल्वेवरती गर्दी केलेली आहे। कोकणवासियांना रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडीचा त्रास आणि एक्सप्रेसला तुडुंब गर्दी अशा सर्व संकटांचा सामना या चाकरमान्यांना करावा लागतोय। इतकंच नाही तर तब्बल 24 तास या गणेश भक्तांना आता रेल्वे स्थानकांवरती थांबावं लागतंय, काढावे लागतात हे 24 तास। त्यामुळे गणेश भक्तांचे सर्वात मोठे हाल जे आहे ते या ठिकाणी होत आहे। दरम्यान मुंबईवरच्या स्थानकावरची सध्याची स्थिती काय आहे हे सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडला गेलाय। शुभम, आता जर आपण बघितलं तर चाकरमानी सर्वाधिक मोठ्या संख्येने आता गावाकडे जाण्यासाठी तयार झालेले आहेत। गावाकडे जाण्याची लगबग त्यांची सुरू आहे। गणेशोत्सव 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि अशातच त्यांना आता जाता येत नाहीये। रेल्वे स्टेशनवरती त्यांना काही काळ 24 तास थांबावं लागतंय। सरकार एवढी तयारी करतं, एवढ्या सुखसुविधा या चाकरमान्यांसाठी उपलब्ध करून देते, मात्र हा घोळ होतोय तरी कुठे? सिद्धेश, गणेशोत्सवासाठी 2 दिवस राहिले आणि अशामध्येच कोकणवासी जे आहेत ते कोकणात जायला निघालेले आहेत। अर्थातच आम्हाला दिवाळीला सुट्टी नको, उन्हाळ्यामध्ये सुट्टी नको, पण गणेशोत्सवात सुट्टी द्या अशी प्रथमतः सुट्ट्यांची मागणी करत मात्र गणेशोत्सवासाठी निघालेले जे चाकरमानी आहेत त्यांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहेत। कारण की मुंबई गोवा महामार्ग आहे जो नवीन जरी झाला असला तरी अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, त्यांना रस्ते खराब आहेत, खड्डे जे आहेत ते झालेले दिसून येत आहेत। दुसरीकडे समजा रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तासोन तास रेल्वे ज्या आहेत त्या उशिराने धावताना दिसून येत आहेत। कारण की अर्थातच स्पेशल ट्रेन असतात, त्यामुळे नेहमीच्या ज्या ट्रेन्स आहेत आणि स्पेशल ट्रेन्स आहेत त्यामुळे कुठेतरी टायमिंग जे आहे ते मॅच होत नाही। रेल्वे प्रशासनाकडनं काहीतरी याच्यात गडबड होताना सातत्याने दरवर्षी दिसून येते आणि अशामुळे 6-6, 7-7 तास ट्रेन ही एकाच ठिकाणी उभी असते आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसून येतात। दिवा रोहा असेल किंवा मग पनवेल दिवावरनं निघणाऱ्या ज्या मेमू ट्रेन्स आहेत त्या देखील तुडुंब भरून जात आहेत आणि सोबतच पेण मध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत त्या बनत असतात, त्यामुळे गणेश मूर्त्या देखील ज्या आहेत त्या प्रवास करत असतात याच ट्रेन्समधनं। पण मात्र समजा बघायला गेलं तर मग आधी प्लॅटफॉर्मवर थांबा,
ज्यावेळेस स्पेशल ट्रेन या ठिकाणी सुटेल त्या ठिकाणावरनं ती ट्रेन निघाल्यानंतर ती किती वाजता पोहोचेल याची पण कोणतीही शुभम, या अंदाज जो सगळ्या आहे पार्श्वभूमीवर कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसंदर्भामध्ये आता गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि अशातच आता कोकणवासियांचे मोठे हाल होत आहेत. आपण जरा कोकणामध्ये जावं, तिथून आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, चाकरमानी आता मुंबईवरून आता कोकणामध्ये येऊ लागलेले आहेत, मात्र 24-24 तास त्यांना रेल्वे स्टेशनवरती काढावे लागत आहेत. कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांची आता अवस्था कशी आहे? हा निश्चितच हा कोकणामध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव गौरी गणपती सणाला हजारो चाकरमानी हे कोकणात दाखल होतात. तळ कोकणात हा मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र सध्या बघितलं तर कोकण रेल्वेला जवळजवळ 2 ते 3 महिने लोकांनी अगोदर चाकरमान्यांनी बुकिंग केलं. मात्र आजही त्यांना येताना खूप त्रास सहन करावे लागतात. त्याचबरोबर 2.5 ते 3 तास ह्या ट्रेन आहेत सध्या त्या लेट आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना जवळजवळ 12 ते 15 तास हा प्रवास करावा लागतो. त्यामुळे एकंदर चाकरमान्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाची जी अवस्था आहे ती सध्या मुंबई गोवा महामार्गाची चाळण झालेली आहे आणि अशा वेळी जर चाकरमानी जर मुंबईतून आपल्या वाहनाने गावी यायचं असेल तरी सुद्धा त्यांना जो प्रवास आहे तो 17 ते 16 तासाचा प्रवास करावा लागतो. दुसरीकडे कोकण रेल्वेने रोरोची व्यवस्था केलेली होती. खरंय सुरेशजी, मात्र त्यामुळे रोरो तुम्ही व्यवस्था सोबतच राहा. मी आता जरा शुभमकडे जातोय, कारण शुभम सुद्धा मुंबईमधल्या रेल्वे स्थानकांवरती आता आहे. शुभम, आपण जसं मगाशी सुरुवातीलाच आपण म्हटलं की कुठेतरी नियोजनाचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. सध्या प्रशासनाकडनं या संदर्भामध्ये आता पुढची पावलं काय उचलली जात आहेत? आता या सगळ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत, पुढची व्यवस्था काय करून दिली जाते प्रशासनाकडून? सिद्धेश, खरं तर प्रश्न उपस्थित होतो की काही उपाययोजना किंवा काही विशिष्ट नियोजन करण्यात येत आहे की नाही, की काही दिवसांचा प्रश्न आहे, रेटून जाईल वेळ, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होत आहे. कारण की रेल्वे ज्या आहेत त्या 6-6, 7-7 तास उशिरा ज्या आहेत त्या धावत आहेत, कारण की सिग्नल मिळत नाही. कारण की रोजच्या ज्या एक्सप्रेस गाड्या असतात, सोबतच ज्या वेगळ्या ट्रेन्स असतात त्या देखील लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, त्या देखील याच कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरनं जात असतात. मग ते साऊथ साईडला असेल किंवा मग गोवा असेल किंवा असे अनेक विशिष्ट लांबच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या देखील याच कोकण रेल्वेवरनं जे आहेत त्या जात असतात. त्यामुळे जशी कंडिशन आहे, जशी परिस्थिती आहे तसं होऊ द्या. जसा वेळ निघेल तशी एक एक ट्रेन सोडू. सध्या 400 पेक्षा जास्त ट्रेन ज्या आहेत त्या रेल्वेने सोडलेल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनी देखील विशेष सोय करण्यात आलेली आहे. सोबतच तुम्ही पनवेलवरनं समजा कोकणात जात असाल तर कर देखील जास्त आकारण्यात येतो. साधारणतः 300 ते 500 रुपये कर असतो. त्यासाठी प्रत्येकी 1000 ते 1200 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी जे आहेत ते आकारण्यात येत आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच, धन्यवाद. त्यामुळे आता आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघतोय की या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण आतापर्यंत बघितल्या, यामधलं सखोल विश्लेषण सुद्धा आपण बघितलं. आमचे 2 प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. आपल्या सर्वांचे आभार.